स्मार्ट अहमदनगर न्यूज। भारतीय थल सेना दिवसानिमित्त शेवगावात राष्ट्रभक्तीचा महोत्सव विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीने दिला देशप्रेमाचा तेजस्वी संदेश। शेवगाव प्रतिनिधी देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय थल सेनेच्या अद्वितीय शौर्याला, शिस्तबद्ध सेवेला आणि बलिदानाला नमन करण्यासाठी भारतीय थल सेना दिवस शेवगाव येथे अत्यंत उत्साहात, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमामुळे संपूर्ण शेवगाव शहरात राष्ट्रभक्तीचा जागर निर्माण झाला। 1949 साली स्वतंत्र भारताचे पहिले सेनापती म्हणून फील्ड मार्शल के.एम. करिप्पा यांनी पदभार स्वीकारला। त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ श्री 15 जानेवारी 2026 रोजी हा दिवस साजरा केला जातो। भारतीय थल सेनेचे शौर्य, त्याग आणि समर्पण हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहे। या निमित्ताने पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव 17 बटालियन एनसीसीचे कॅडेट्स तसेच शेवगाव शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भव्य आणि शिस्तबद्ध देशभक्तीपर रॅली काढली। शेकडो विद्यार्थ्यांनी तिरंगा हाती घेऊन शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन करत जय जवान जय हिंद, भारत माता की जय तसेच वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशप्रेमाच्या घोषणांनी दुमदुमून टाकला। ही रॅली म्हणजे तरुण पिढीच्या राष्ट्रनिष्ठेचे, शिस्तीचे आणि देशसेवेच्या प्रेरणेचे जिवंत उदाहरण ठरली। नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून या रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले। कार्यक्रमासाठी कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रसाद मिझार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे सर, शाळा समिती अध्यक्ष हरीश भारदे, मुख्याध्यापक कुलकर्णी सर, प्राचार्य कुंडे सर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विनोद शेळके, लेफ्टनंट नारायण मोरे, नारायण गोरे तसेच मेजर भाऊसाहेब शिंदे तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे शेवगाव तालुका प्रमुख विकास शेलार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा गौरवात मोलाची भर घातली। तसेच कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी भारतीय थल सेनेच्या योगदानावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी प्रेरित केले। देशाच्या सुरक्षेसाठी जवान जे कठोर प्रशिक्षण, त्याग आणि समर्पण करतात, त्यातूनच सुरक्षित भारत घडतो असा संदेश यावेळी देण्यात आला। संरक्षणाची शपथ दिली। सुरक्षित बालपण, सशक्त भारत या विचारातून समाजात जबाबदार नागरिक घडवण्याचा दृढ संकल्प विद्यार्थ्यांनी घेतला। बालकांचे हक्क, संरक्षण आणि सुरक्षित वातावरण यासाठी सजग राहण्याचा संदेश यावेळी देण्यात आलाय। देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। उपस्थितांनी 2 मिनिटांचे मौन पाळून शहीदांना नमन केले। हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त, नेतृत्व गुण, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय एकात्मतेचे यांचे संस्कार उजळणारा ठरला। शेवगाव तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले। कार्यक्रमाच्या यशस्वी योगदानाबद्दल तसेच शिक्षक वर्ग, एनसीसी अधिकारी, संस्थेचे पदाधिकारी, पालक आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले।